विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धडाक्यात एंट्री झाली खरी, पण याच रॉयल एंट्रीने आता त्यांना मोठ्या संकटात टाकलंय, ज्यामुळे हा विषय आता सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे। नक्की काय घडलंय सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण असे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवतो। तर नरेंद्र मोदी यांनी नुकतंच इंधन बचतीचं आवाहन केलं होतं, ज्याला प्रतिसाद देत स्वतः मोदीजी फक्त 2 गाड्यांचा ताफा घेऊन बाहेर पडले। इतकंच नाही तर नितीन गडकरींनीही बसने प्रवास करत आपल्या ताफ्यातील 50% गाड्या कमी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। याच पावलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार चक्क बुलेटवरून विधान भवनात दाखल झाले। मुख्यमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून सुरुवातीला सगळ्यांच्या नजरा खेळल्या होत्या, पण काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी एक कागदपत्र समोर आणून या एंट्री मागचं सगळं गुपितच उघड केलं। मुख्यमंत्र्यांनी जी बुलेट चालवली त्या गाडीचं PUC प्रमाणपत्र म्हणजेच प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र चक्क एक्सपायर्ड झालं होतं। काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी राहुल गांधींना एक्सपायर्ड माल असं म्हटलं होतं। त्याचाच वचपा काढत गायकवाड यांनी आता एक्सपायर्ड गाडी चालते का असा खोचक सवाल विचारलाय। एकीकडे ताफा कमी करून काटकसरीचा संदेश दिला जात असतानाच दुसरीकडे नियमांच्या पायमल्लीमुळे विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। सर्वसामान्यांना नियम लावणारं प्रशासन आता स्वतःच्या बाबतीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। मग तुम्हाला काय वाटतं, मुख्यमंत्र्यांवर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा, आणि अशाच सगळ्या अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।